जय शिवराय मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आता सर्व ऑनलाईन धारकासाठी आणि इयत्ता 4थी व इयत्ता 7वीचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना मी इथे घेऊन आलेलो आहे. आता मित्रांनो, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 7वीचे जे ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, आता यासाठी लागणारा जो विद्यार्थी नोंदणी फॉर्म आहे तो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आता हा फॉर्म कसा भरायचा आहे, याची ऑनलाईन पद्धत कशी आहे, याची संपूर्ण माहिती मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे 2026-2 PUPPSMSCE.in असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला एक साईडनं शाळा लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या शाळेचा जो UDIS कोड राहते तो इथं टाकून द्यायचा आहे. खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन या ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक सूचना दिसत आहे, हे लॉग इन केवळ इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आहे. त्यानंतर खाली कंटिन्यू ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली STD4 PSE आणि STD7 UPS दोन ऑप्शन दिसत आहेत. त्यावर तुम्हाला वरचं ते STD4S PSE याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्या. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसत आहे रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर पॉपअप येईल, इथे यस करायचं आहे. यस केल्यानंतर इथे तुम्हाला विद्यार्थ्याचा जो फोटो आहे, पासपोर्ट साईज फोटो, तो 100 KB पर्यंतचा जो आहे ते तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि तो पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्यायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो तुम्ही विद्यार्थ्याचा अपलोड केल्यानंतर खाली इथे तुम्हाला सर्वात आधी विद्यार्थ्याचे जे सरनेम आहे म्हणजे आडनाव आहे ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे जे फर्स्ट नेम आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. विद्यार्थ्याचे फर्स्ट नेम म्हणजे प्रथम नाव इथे टाकल्यानंतर त्यांच्या वडिलाचे नाव इथे टाकून द्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्या आईचे नाव टाकून द्यायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे जे जेंडर आहे मेल फिमेल ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी जर दिव्यांग असन म्हणजे अपंग असन तर यस करायचा, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर इथे खाली साईडला विद्यार्थ्याची जी जन्मतारीख आहे ते जन्मतारीख इथं तुम्हाला आधार कार्डवर आहे, आधार कार्ड प्रमाणे जशी तशी इथं टाकून द्यायची आहे. त्यानंतर जन्मतारीख टाकल्यानंतर साईडला इथे महाराष्ट्राचा रहिवासी आहे का इथे यस करायचं आहे. यस केल्यानंतर खाली पुन्हा इथे विद्यार्थ्याचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक जसाचा तसा तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. आधार नंबर नसेल तर तुम्हाला एनरोलमेंट नंबरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला खाली आरक्षणाचा प्रवर्ग हे विचारलेलं आहे, म्हणजे आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये तुम्हाला तुमची जे जात असेल विद्यार्थ्याची ते जात इथे विद्यार्थी तुम्हाला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे साईडला परीक्षेचे माध्यम विचारलेले आहे. परीक्षेच्या माध्यममध्ये तुम्हाला परीक्षेचे जे माध्यम आहे ते मराठी माध्यम निवडायचे आहे. त्यानंतर परीक्षेचे माध्यम निवडल्यानंतर खाली इथे विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम इथे निवडायचा आहे. इथे तुम्हाला जो शिकायचा असलेला MSCERT या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमावर. त्यानंतर इथे वडिलांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न जेवढे असेल तेवढे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे, पण इथे तुम्हाला 1 लाखपेक्षा कमी आहे हेच निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली इथे पालकाचा मोबाईल क्रमांक विचारलेला आहे, तर पालकाचा जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली इथे तुम्हाला दिसत आहे प्रवेश शुल्क 50 रुपये राहील आणि परीक्षा शुल्क जो आहे तो 150 रुपये राहील. तर हे जे आहे हा जो शुल्क आहे हे OBC प्रवर्गासाठी आहे. SCसाठी 125 रुपये आणि SCसाठी सुद्धा 125 रुपये राहणार आहे आणि जनरल आणि OBCसाठी 200 रुपये राहणार आहे. तर मित्रांनो खाली हा हमीपत्र आहे, हमीपत्र तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. या हमीपत्रामध्ये लिहिलं आहे की उपरोक्त आवेदनपत्रामध्ये भरलेली सर्व माहिती नियमानुसार योग्य व बरोबर आहे. संपूर्ण हे हमीपत्र तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, तिथे सेव्ह अँड प्रिव्ह्यू करायचं आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यू झाल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती जे आहे ते व्यवस्थित पुन्हा चेक करायचं आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये जर काही चुकलेलं असेल, या चुकीची तुम्ही काही माहिती भरली असेल तर तुम्ही इथे एडिटसुद्धा करू शकता किंवा व्यवस्थित असेल तर सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेमेंटचे जे ऑप्शन आहे ते पेमेंटचे ऑप्शन इथे ओपन होऊन जाणार आहे. पेमेंटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे तुमच्या कॅटेगरीनुसार जे पेमेंट आहे
ते तुम्हाला इथे भरावे लागणार आहे. आता OBCसाठी 200 रुपयाचं जे पेमेंट आहे तर तुम्हाला इथे करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला साईडला एक मेक पेमेंट ऑप्शन दिसत आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला एक पेमेंटचा ऑप्शन इथे ओपन होणार आहे तुमच्यासमोर. इथे तुम्ही UPI QR कोड हे ऑप्शन दिसत त्यावर क्लिक करून तुमच्या फोनपेमध्ये जाऊन ह्या जो QR कोड आहे तो स्कॅन करून तुमचे जे 200 रुपयाचं जो पेमेंट आहे कॅटेगरीनुसार जे असेल ते पेमेंट तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथे व्ह्यू हे ऑप्शन दिसत आहे. व्ह्यू या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला ह्या ज्या फॉर्मची प्रिंट आहे ते काढून घ्यायची आहे. प्रिंट काढल्यानंतर ते प्रिंट विद्यार्थ्याला तुम्हाला देऊन द्यायचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इयत्ता 4थी व इयत्ता 7वीचे जे शिष्यवृत्तीचे फॉर्म आहे ते घरी बसून भरू शकता. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे.